तर भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक यांच्यातील वादानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। जमिनीच्या वादातून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना शुक्रवारी रात्री घडली। त्या ज्या जागेवरून वाद झाला त्या जागा मालकांनी आमदार गणपत गायकवाडांवर आरोप केले आहेत। मात्र नेमका वाद कसा सुरू झाला याबद्दल बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। ताई, काय सांगाल, नेमकं जमिनीचा वाद काय आहे? तुमच्या सासऱ्यांची जमीन आहे असं सांगताय तुम्ही, आणि एका बिल्डरला ती जमीन तुम्ही विकासकासाठी दिली होती। नेमकं काय प्रकरण आहे? सासऱ्यांनी ही जमीन म्हणजे 27 वर्षापूर्वी एका बिल्डर तो लंका त्याला दिलेली आहे। डेव्हलप करार केलेला होता तो। तर या गणपत आमदारचा याच्याशी काही संबंध नाही आमच्या जमिनीशी। त्या लंकाला दिलेली आहे, तर तो लंका समोर न येता हा गणपत गायकवाड त्या दिवशी म्हणजे एवढ्या दिवस तो काय तिथंशा येत नव्हता, पण आता त्यांनी 10 दिवसापूर्वी सातबारा फिरवला आणि तिथे त्यांनी कंपाऊंडचं काम चालू केला आमदारने। तर त्याला त्या विचारण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो की कोर्टात दावा चालू असताना तुम्ही काम कसं चालू केला? इथंशा आमच्या केस चालू आहेत कोर्टात। तर गणपत गायकवाड हे फावडा घेऊन अंगावर धावत आले, जातीवरून शिवीगाळ केली आणि तुम्ही कुठल्या पण कोर्टात जा, माझं काहीच करू शकत नाही असे बोलले। म्हणून आम्ही महेश दादा गायकवाड हे सामाजिक कार्यकर्ते पण आहेत आणि ते लोकांना मदत करतात, म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो। तर महेश दादा आले आणि बोलले की आपण बसून सेटलमेंट करू, काहीतरी याच्यावर मार्ग काढू। असं ते काढण्यासाठी महेश दादांनी संध्याकाळी मीटिंग ठेवली का आपण त्यांच्याशी सविस्तर बोलू। बापरे, मी सांगतो त्यांना का त्यांचं काय असतील पैसे ते देऊन टाका आणि हे मिटवा, त्या गरीबाला कशाला तसा ठेवता तुम्ही, असे महेश दादा बोलत होते। तर संध्याकाळी ती मीटिंग ठेवली, तर ते पारेख आहे तो लंका शेट आहे, त्यांनी मध्ये ते पारेखला टाकलेलं आहे। हां, तर ते मीटिंगला कोणी न येता ते डायरेक्ट कोर्टात गेले आणि तिथे FIR दाखल केली। तर तिथे आम्ही पण गेलो, मग महेश दादा आले आमच्यासोबत का चला ते जर कोर्टात गेलेत ही लाईन पोलीस स्टेशनला, आपण पण जाऊ तिथं। जर काय पोलीस स्टेशनमध्ये आपण समझोता करू, बाबा यांचं काय असेल ते देऊन टाका, असं मी त्यांच्याशी बोलतो। समझोत्यासाठी गेलेला असताना या गणपत गायकवाडने त्यांच्यावर फायरिंग केली। फायरिंग ज्यावेळेस झाली म्हणजे गणपत गायकवाड त्या ठिकाणी आले, महेश गायकवाड पण आले, तुम्ही सगळे कुठे होतात त्यावेळेस? आम्ही दुसऱ्या रूममध्ये होतो, पण म्हणजे आवाज आला त्यानंतर समजला की फायरिंग झाली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।